नमस्कार. मी दीपा शिपूरकर. अ, प्रसारमाध्यम न्यूज चॅनल आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक अभियान राबवलं जातंय आणि ते खरंच खूप कौतुकास्पद वाटतंय मला. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आणि त्या दिनाच्या औचित्यावर आपलं कोल्हापूर हे तंबाखूमुक्त करायचं आहे आणि थुंकीमुक्त सुद्धा करायचं आहे. हे विशेष मला इथं सांगावंसं वाटतं. कारण कोल्हापूरमध्ये कोरोनापासून आपण थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळ आपण राबवित आहोत. ज्याच्यामध्ये आपण अनेकांना म्हणजे अवेअरनेसचे कार्यक्रम केलेले आहेत. अगदी रस्त्यावर उतरलेलो आहे. आज ही चळवळ खूप मोठी झालेली आहे आणि मला असं वाटतं की देशभरात कोल्हापूरने तो आदर्श त्यावेळेला ठेवला होता. थुंकी ही अशी आहे की ज्याच्यातून रोगराई लगेचच पसरते. ज्यावेळेला व्यक्ती थुंकत असते किंवा ज्यावेळेला तंबाखू खात असते किंवा आपली लाळ फेकत असते, त्यावेळेला त्या व्यक्तीला खूप जास्त त्रास होतो. आतड्यांचा शोष होऊ शकतो किंवा अनेक प्रकारचे कॅन्सर आपल्याला माहिती असतील ते व्हायची शक्यता असते. पण ज्यावेळेला ही व्यक्ती थुंकते त्यावेळेला हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न होतो. कारण त्यावेळेला हीच थुंकी आहे की ज्याच्यातून कधी कधी टीबीचे जंतू पसरतात, न्यूमोनिया आहे, अनेक प्रकारचे कोरोना सुद्धा आहे. असे सगळे जे आजार आहेत ते हवेतून पसरणारे आजार थुंकीतूनच पसरत असतात. त्यामुळे आज प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपण जसं आपलं घर साफ ठेवतो तसं आपला परिसर, आपलं कोल्हापूर शहर साफ ठेवणं आणि आरोग्यदायी कोल्हापूर, आपल्या शाहूनगरी जी आहे ती आरोग्यदायी बनवणं आज ही प्रत्येकाची गरज बनलेली आहे, जबाबदारी बनलेली आहे आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी या अभियानात सामील व्हायचं आहे आणि अर्थातच थुंकीमुक्त चळवळीचा सुद्धा याला पाठिंबा भक्कम असणार आहे आणि आम्ही सगळे सुद्धा सामील होणारच आहोत. थँक्यू.